सायली चौधरी. Girls semi-finals, Girl of the Match awards. Akash Warriors versus Fearless Falcons. Girl of the Match, Trusha. शुभम सर. शुभम सरांना रिक्वेस्ट करतोय, त्यांनी अवॉर्ड द्यायचं आहे. Second semi-final girls match, Iconic Strikers versus PCM Strikers. दोन्ही संघ Girls of the match, Lishika. दोन्ही संघ 12 प्लेयर आहे आमच्याकडे पटकन. हर्षल सरांना रिक्वेस्ट करतोय. आले का 12 प्लेयर? दोन्ही आहेत ना. Second semi-final girl of the match, Lishika. हर्षल सर. येस सर, धन्यवाद सर. मॅन ऑफ द मॅच सगळे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत आणि आता महाफिनाले जोरदार टाळ्याने स्वागत करूया. होईल डीजेचा आवाज, संगीताच्या सुमधुर साथीने, टाळ्यांचा गजराने फिनालेचं करतोय स्वागत. यस डीजे मास्टर, टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्या, शेवटचा पर्व आहे. सची आहे. सामन्याला सुरुवात झालेली आहे. सुरेखचा चेंडू खेळून काढलेला आहे. पॉवर प्लेचं पहिले षटक आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाजीचा मारा देत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नील. ज्या पद्धतीने 2 चेंडू 2 धाबा. तर ओपनर बॅटर्स मैदानाच्या आत आपल्याला स्मिथ आणि आर्यन ही जोडी मैदानामध्ये कामगिरी करत असताना पाहायला मिळते आहे. एनेजुबल आयकॉन बी संघ नक्कीच आयकॉन ठरतो आहे का की स्ट्रायकर 11. एका बाजूला आपण बघता आहेत 2 ब्रांचेस मध्ये लढत आहे. तर चिंचणी ब्रास कुठली आहे? इनविजिबल आयकॉन जो चिंचणीचा आहे. तर स्ट्रायकर 11 बोईसर आहे. एकीचा आवाज कोणाचा जास्त आहे तो मात्र कळेलच. नक्कीच चांगले रनिंग द बिटवीन कॉल येतो आहे. यस, नो मध्ये गाडी अडकलेली आहे आणि इकडे मात्र 2 धावा परिपूर्ण होतात. धावसंख्या 4 वर पोहोचलेली पाहायला मिळतो आहे. चला, कोण ठरणार आहे महाविजेता संघ? चिंचणी होईल का, बोईसर होईल का? बोईसर वाले आवाज, या जोश भरना शुरू हो गया है. फिनाले है. आहा, खूपच सुंदरसा चेंडू, काय गुड लेन्थ मध्ये चेंडू हाताळला जात असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू, सुरेख हाताळणे. इकडे मात्र जोश भरला जातोय. आता मात्र जल्लोष होईल, जसे म्युझिक वाजेल इकडे मात्र आता आपल्याला नाचायला आणि जल्लोषाला सुरुवात होती आहे. नक्कीच आकार एज्युकेशन सेंटर्स स्पोर्ट्स डे आपण बघताय 2025 फिनालेचा सामना रंगलेला पाहायला मिळतो आहे. यस, गत वर्षीचा प्लेअर ऑफ द सिरीज बघतायत आपण स्मिथला, जो करतो आहे यावेळेला ऑन स्ट्राईक आपल्याला फलंदाजी. या पुन्हा एकदा एका अखूट पाहताने सुरेख चेंडू सुरेख पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. दमदार गोलंदाजी. चला, या षटकातला शेवटचा चेंडू पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे ती म्हणजे 4 वर स्थिरावलेली धावसंख्या पाहायला मिळते. नक्कीच 5 षटकांचा सामना आहे. इकडे गोलंदाजी पाहायला मिळेल की फलंदाजी पाहायला मिळते आणि कुठला संघ महाविजेता ठरतो, कोण ठरवतो आहे आपल्या संघाला इकडे महाविजेता? इकडे मात्र नक्कीच हापीचा चेंडू खेळला जातो आहे. पॉइंटला टोला दिला जातोय. एक धाव परिपूर्ण होते आहे. चेंडू जाता जाता जातोय सीमारेषा पार. यस डीजे, च्या 8. यस, चांगलीच खेळी रंगलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. ज्या पद्धतीने पहिलं षटक हाताळलं गेलं, सुंदर गोलंदाजीचा मारा एका बाजूला आपण नीलकडून बघितला तर स्मिथ आपल्याला पाहायला मिळतो आहे, जो या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने खेळण्याचा योगदानाचं त्याने गतवर्षी मॅन ऑफ द सिरीजचा किताब
घेतला होता तोच अजून सुद्धा या ठिकाणी शेवटच्या सामन्यापर्यंत मैदानामध्ये पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि नक्कीच एका बाजूला आपण बघता आहेत आर्यन, येस आर्यन डावखोरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो ऑन स्ट्राईक. तर गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आयुष, भव्या आयुष गोलंदाजीसाठी सज्ज आहे. पाहूया ज्या पद्धतीने रणनीती क्षेत्ररक्षण पॉवर प्लेचं दुसरे षटक आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये चांगल्या पद्धतीने 8 धावा गोळा केल्यात विदाऊट लॉसच्या माध्यमातून या जोडीने योगदान दिलं जात असताना पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू या षटकामध्ये एक चांगला फटका, उंच टोला, बहारदार येतो आहे का वन बाउन्सिंगचा चौकार. माध्यमातून धावसंख्या 1-12 12 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूपच चांगले योगदान डावखोरा फलंदाज आर्यन, जबरदस्त फटका साकारताना पाहायला मिळतोय. यावेळेला पुन्हा एकदा उंच टोला, पुन्हा एकदा बहारदार फटका, आउट ऑफ द पार, चेंडूला पाठवतोय 6 धावा करता. या तर या षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या 18 आपल्याला पाहायला मिळते आहे. दमदार फटकेबाजी आर्यन दाखवतो. एक चौकार, एक षटकार सूर भरतो आहे. नक्कीच चिंचणी ब्रांच मात्र जल्लोष करते. इकडे टफ असणार आहे. एका बाजूला बोईसर ब्रांच आहे, एका बाजूला चिंचणी ब्रांच आहे. महाफिनाले खेळत आहेत. 19व्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे चुरस आणि चुरस इकडे पाहायला मिळते आहेत. आकार एज्युकेशनच्या बॅनर खाली 2 महान संघ आपल्याला खेळायला मिळत आहेत. बलाढ्य संघ खेळताना पाहायला मिळतात. फिनालेचा सामना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेला पुन्हा एकदा एक चांगला चेंडू आणि खेळण्याचा चांगला प्रयत्न होता. वाईटचा इशारा, एक अतिरिक्त धाव मात्र मिळते आहे. नक्कीच वाईटच्या माध्यमातून धावसंख्या 19 वर सरकते आहे. दुसरं षटक आहे. पॉवर प्लेचा मात्र चांगला आनंद आर्यन याने घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. चांगली फटकेबाजीची नजाकत दाखवतो आहे. खेळाची गरज आहे. फिनालेवर नाव कोरायचं आहे. नक्कीच चमकदार ट्रॉफी जी आपल्याला इकडे लाभलेली आहे को स्पॉन्सर्सच्या माध्यमातून. पाहूया इकडे पुन्हा एकदा थापी शॉट पाहायला मिळतो आहे. सूर्यकुमार यादव स्टाईल्स आणि इकडे आर्यन दाखवतो आहे हटके शॉट आणि नक्कीच लॉंग लेग कडे एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. धावसंख्या 20 20 धावा पाहायला मिळत आहेत बोर्डावर. नक्कीच अनविजिबल आयकॉन बी संघ फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे चिंचणी ब्रांच. तर स्ट्रायकर्स 11 आपल्याला बोईसर ब्रांचचा संघ पाहायला मिळतो आहे. गोलंदाजीचा मारा देत असताना इकडे मात्र पुन्हा एकदा शॉटचा चेंडू खेळला जातोय परंतु फाईनकडे क्षेत्ररक्षक आहे. नो मॅन प्लेस मध्ये चेंडू लाईन करतो असताना पाहायला मिळतो आहे. दुहेरी धाव. नक्कीच धावसंख्या 2 ने वाढते आहे. धावसंख्या 22-22 या 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 आवाज मात्र हळूहळू सूर धरतो आहे. 6 आणि उंच 6 आपल्याला पाहायला मिळतील. वरच्या पट्टीतला 6 जेव्हा येईल त्यावेळेला मात्र रंगतदार सोहळा इकडे आपल्याला पाहायला मिळेल. कारण सुरांची सुरुवात आता झालेली आहे. सप्तसूर जेव्हा सुरांची साथ धरली जाते आहे आणि जेव्हा वरचा सूर येतो नाच आणि नृत्य आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. मैदानामध्ये सुरेख गोलंदाजीचा भेदक मारा इकडे पाहायला मिळतो आहे. गोलंदाज आयुष यांच्याकडून सुरेख गोलंदाजी होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या आहे 22. तर 5 चेंडू हाताळून झालेले आहेत. पॉवर प्लेचा मात्र नक्कीच शेवटचा चेंडू असेल. इकडनं मात्र क्षेत्ररक्षण बदललेलं आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा मात्र चांगलाच आनंद. 22 धावा बोर्डावर आहेत आणि या वेळेला फलंदाज आहे स्मिथ. यावेळेला चांगली जागा बनवतो आहे. येतो आहे का नाही सुरक्षित रक्षण आहे.
चांगल्या फटक्याला मात्र रोखलं जात आहे एक्स्ट्रा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि 2 धावाने धावसंख्या वाढते. धावसंख्या 24. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचा खेळ संपलेला आहे. घेऊया डीजेचा आनंद. वाजव डीजे. तर 2 षटकं पॉवर प्लेची संपलेली आहेत आणि इजिबल आयकॉन बी संघ 24 धावांवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज प्रीत. गोलंदाज प्रीत घेऊन येतो आहे. गोलंदाजीचा मारा नक्कीच 22 ते 25 धावांचा रनअप घेऊन पहिला चेंडू पंचांना पार करत असताना राईट टाइमवर फुलटा चेंडू पुन्हा एकदा हुप केला जातोय, हिट केला जातोय, सुपर 6 पाहायला मिळतोय. थर्टी. येस, आमच्या कॅमेरामॅनला मात्र विनंती असेल, आमचे स्टुडंट्स एन्जॉय करतात त्यांना मात्र कैद करायचे आपल्या कॅमेरामध्ये, कारण त्यांचे पॅरेंट्स बघता आहेत आणि नक्कीच त्यांचे मित्रमैत्रिणी देखील बघता आहेत. तर त्यांना देखील आनंद हा मिळाला पाहिजे की एन्जॉयमेंट काय असते, आकार एज्युकेशनचा स्पोर्ट्स डे काय असतो, एन्जॉय काय असतं आणि क्लासमध्ये डिसिप्लिन काय असतं हे देखील पाहायला मिळते. पुन्हा एकदा यावेळेला मात्र टॅप केला जातो हलक्या पद्धतीने गलीकडे आणि एकेरी धाव. काय क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं आहे तिसऱ्या षटकासाठी. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 31 धावा बोर्डावर लागलेल्या पाहायला मिळत आहेत. नजराना खास है, बिल्कुल बिल्कुल बहुत ही बेहतरीन बेहतरीन नजाकत देखने को मिल रही है. कहते हैं ना, काम करो ऐसा कि पहचान बन जाए, चलो ऐसे कि निशान बन जाए. अरे जिंदगी तो हर कोई काट लेता है, अगर दम है तो जियो ऐसे कि मिसाल बन जाए. बिल्कुल यहाँ अपना एक इतिहास स्मिथ ने तो बनाया है, फिर एक बार इतिहास रचाने के लिए तैयार है. बल्लेबाजी का दमदार नजारा लेके खास बल्लेबाजी करते हुए नजर आ रहा है. बिल्कुल फिर एक बार बीमर फुल टॉस होगा. यहाँ पे फाइन में कट किया गेंद को, 4 का इजाफा है. कम ऑन डीजे वाजा. चार भी आए हैं, 5 रन मिलेंगे. बनेगा स्कोर 36 रन बने हैं. बिल्कुल 36. फ्री हिट का नजराना होगा अगला पल. देखेंगे अगले पल के लिए. बिल्कुल आने वाला पल जाने वाला है, लेकिन क्या खास नजारा दिखाने वाला है देखते हैं. इस बार फिर एक बार खेला गया है फाइन की दिशा में, मौका है लेकिन पैरों से रोका गया है गेंद को और फिर एक बार दोहरी रन यहाँ पे बनती हुई नजर आ रही है. बिल्कुल बहुत ही बढ़िया नजाकत के साथ में रनिंग द बिटवीन. 38 रन बने हैं. 38 ऑन द बोर्ड. तीसरा ओवर चलता हुआ मैदान के बीच में 5 ओवर का मैच है. रोमांचित खेल का नजारा है. बिल्कुल आकार एजुकेशन सेंटर स्पोर्ट्स डे के माध्यम से हम देख रहे हैं. मजेदार मजेदार आज का दिन स्पोर्ट्स डे. हालांकि हर साल में यहाँ पे क्रिसमस के दिन में सेलिब्रेशन होता है इस दिन का, लेकिन इस साल में खास बात है, हमें सर के पिताजी को 75 साल पूरे होंगे, तो सर कहते हैं कि हम सेलिब्रेशन करने वाले बहुत बड़ा, तो मैच थोड़ा जल्दी रखेंगे, स्पोर्ट्स डे हम जरा जल्दी रखेंगे. और यहाँ पे इस टूर्नामेंट का 30 तारीख को सेलिब्रेशन किया जा रहा है. देखते हैं, बहुत ही बढ़िया मैदान के बीच में. यस, नो बॉल. फिर एक बार नो बॉल आया है. 1 में दर्ज होगा. अगला पल फिर एक बार फ्री हिट का होगा. स्कोर बना हुआ है 39. 39 ऑन द बोर्ड.
मजेदार मैच है, रोमांच है क्योंकि एक तरफ में चिंचनी ब्रांच है और एक तरफ बोईसर ब्रांच। जिसका आवाज भारी लगेगा उसकी उम्मीदें ज्यादा होगी क्योंकि सपोर्टर्स ही जिताते हैं मैच को। तो सपोर्टर्स बोईसर वाले आवाज। यस अगली गेंद, आहा ऊपरी शॉट, हवाई सफर, नीचे है फिल्टर्स, पकड़ा कैच, विकेट का, लेकिन फ्री हिट का नजारा यहां पे बिल्कुल बढ़िया, जोश है, जल्लोश है, मधुरता है, क्या मैच है, काफी अच्छी पकड़, इसे कहते हैं रोमांच और रोमांच। किती 2 धावा आले ना? 41 रन बने हुए हैं। काफी अच्छी तरीके से फ्री हिट के नजारे को देखा, उठाया था बल्ला मिड विकेट की तरफ में, और यहां पे क्या होगा अगले बल। ग्राउंड रूट से खेला गया है। ओहो, यहाँ पे खूबसूरत फील्डिंग का नजारा। बोईसर वाले तालियां बजाएंगे एक बार फील्डर्स के लिए, या खूबसूरत तालियों के साथ गूंजा है मैदान। भिड़न होगी चिंचनी के दर्शक और बोईसर के दर्शकों में। जितनी बजेगी तालियां ज्यादा, उतनी उम्मीदें है ज्यादा जीत की। आहा, रोमांच है। स्कोर बना हुआ है 43। और बहुत ही अच्छी गेंद खेला गया है फाइन की दिशा में, फाइन लेग में हल्के से पुश किया गया है। फिर एक बार 44 रन बने हैं, 44 ऑन द बोर्ड। हालांकि 3 ओवर की समाप्ति, 44 रन बने हैं। लेते हैं एक सुमधुर संगीत डीजे रोहित के साथ। चलो, चौथा ओवर लेके आया है गेंदबाज नील। यहाँ पे बहुत ही बढ़िया गेंदबाजी में वापसी करते हुए नील नजर आए हैं, क्योंकि यहाँ पे ये जरूरी होता है, एक डॉट गेंद मुश्किलें तैयार कर सकती है। अनविजिबल आइकॉन बी जो काफी अच्छी तरीके से बल्लेबाजी साकारते हुए, दोनों बल्लेबाज एक तरफ से स्मृति इतिहास रचाने के लिए तैयार है। गत वर्ष के मैन ऑफ द सीरीज के प्लेयर ऑफ द ईयर टूर्नामेंट का जो पुरस्कार उन्होंने प्रदान किया था, क्या इस साल भी हुनर होगा? क्या इस साल भी नजाकत जिस तरीके से उन्होंने दिखाई है अभी तक, बहुत ही बढ़िया नजारा है। तर नक्कीच बोलूया परत एकदा मैदानाच्या आत नील जिकडे गोलंदाजी करतो आहे, सुरेख गोलंदाजीचा मारा आहे आणि एका बाजूला फलंदाजीमध्ये स्मिथ आपल्याला पाहायला भेटतो आहे, तर नॉन स्ट्राईकवर आपल्याला आर्यन पाहायला मिळतोय। दोघांनी चांगल्या पद्धतीची खेळी साकारलेली पाहायला मिळते आहे। राऊंड द विकेट कडून गोलंदाजी यावेळेला यारकरला हेलिकॉप्टरमध्ये परावर्तित केलंय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये। सुरेख क्षेत्ररक्षण आहे, दुहेरी धावा आणि इकडे यस 2 धावा परिपूर्ण होताना टाळ्या वाजत जातात आणि स्वागत केलं जात आहे दुहेरी धावांसाठी। दोन्ही प्लेयरचं धावसंख्या 2 ने वाढते आहे। धावसंख्या झालेली आहे 46, 46 ऑन द बोर्ड। धावसंख्या 46 झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे। खूपच कमालीचं योगदान इकडे दिलं जात असताना पाहायला मिळते आहे। पुन्हा एकदा आखूट टप्प्याचं योगदान, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे मात्र निष्फळ केलं जात आहे। खूपच चांगल्या पद्धतीचा खेळ इकडे रंगलेला पाहायला मिळतो आहे। पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलवर आपण बघता आहेत
आजचा आपला हा स्पोर्ट्स डे चिंचण गावदेवी मैदान गाजलेला आहे आकार एज्युकेशन सेंटर्सच्या माध्यमातून खचाखच भरलेला आपल्याला पाहायला मिळते आहे. यावेळेला मात्र फाईनकडे चेंडूला दिशा दिली जाते असताना पाहायला मिळते मिस फिल्डिंग केली जाते आहे खराब क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून दुहेरी धावा मात्र मिळत आहेत पुन्हा एकदा. आणि इकडे धावसंख्या 2 ने वाढते आहे 48-48. एका बाजूला आपण स्मिथला बघतात एका बाजूला आर्यनला बघतो आहे. चौथं षटक मार्गस्थ आहे अजून एक षटक 5वं षटक शेष आहे पाहूया. चांगला चेंडू चांगला टोला उंची आहे आणि ओहो कॅचचा प्रयत्न ड्रॉप झालेला आहे धरणीला दान केला जातोय कॅच. ओहो जीवदान मिळत आहे पुन्हा एकदा उंच बहारदार फटका लाईन कडे जवळ येऊन चांगला प्रयत्न होता परंतु पकड आली नाही निसटला चेंडू हातातला. पुन्हा एकदा जीवदान मिळते आहे धावा पुन्हा एकदा गोळा होत आहेत 2 आणि धावसंख्या 50 पाहायला मिळते आपल्याला 50 धावा परिपूर्ण झालेल्या आहेत. यावेळेला कडक आहे दमदार आहे परंतु यावेळेला कॅच आहे. यस विकेट कमान टीचे यस बोईसर वाल्यांच्या टाळ्या जास्त वाजल्यात या नाचेंगे गाएंगे. याचा स्मिथ मात्र स्वागत केलं जात आहे स्मिथचं चांगल्या फटकेबाजीचा खेळ दाखवलेला आहे. आणि आता मात्र मित जो एका आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो आहे ज्याची वर्णी लागली जाते आहे ज्या पद्धतीने आपण बघतात आक्रमक फलंदाज 1 डाऊन मध्ये जेव्हा येतो आणि त्याची आक्रमकता पूर्ण टुर्नामेंट मध्ये त्याने दाखवून दिलेलं आपलं योगदान ऑलराऊंडर्सच्या माध्यमातून पुन्हा एकदा मैदानाच्या आत आहे. चौथं षटक मार्गस्थ आहेत चेंडू झालेले आहेत 5वं षटक येते आहे 4 षटकं पूर्ण झालेली आहेत आणि धावसंख्या बोर्डावर आपल्याला पाहायला मिळतात 50 राऊंड फिगर इकडे पाहायला मिळतो आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50 शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज वेदांत. पाहूया वेदांत राऊंड द विकेट कडून गोलंदाजीसाठी तयारीत आहे. डावकराव फलंदाज यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आर्यन खेळतोय ग्राउंड रूट मैदानाला गुदगुद्या करत 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 चांगल्या पद्धतीने चांगली रनिंग द बिटवीन इकडे काय सुरेख कॉल टाळ्यानी स्वागत पुन्हा एकदा आर्यनचं केलं जात आहे आणि नक्कीच चांगली साथ मिळते आहे त्याची त्याला ती म्हणजे मीत याची. नक्कीच धावसंख्या 2 ने वाढते धावसंख्या 52 ऑन द बोर्ड. खेळ रंगला जबरदस्त जबरदस्त आपण बघताय त्या स्पोर्ट्स डे युट्यूब चॅनल आहे पाटील नेरकर आणि या क्षणाला व्ह्यूअर्स आपले किती वाढलेले आहेत कारण हेच ती वेळ आहे जिकडे व्ह्यूअर्स जास्तीत जास्त व्हिजिट देत असतात आपल्या युट्यूब चॅनलला कारण फायनल आहे. यावेळेला बुलटॉस पुन्हा एकदा जबरदस्त फटका येतोय बहारदार षटकार उंची लांबीचं संगम. बॉल बॉल पाठवा ना बॉल नाही येत तिकडे बॉल पाठवा संपले त्यातले जुने बॉल कुठे गेले जुने बॉल काढून ठेवा जुने बॉल काढून ठेवा. हा द्या ना काय शेवटचं तर नक्कीच धावसंख्या षटकाराच्या माध्यमातून 58
येस 58 धावसंख्या, नक्कीच चांगला स्कोरबोर्ड अपडेट होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. काय स्पोर्ट जे आहे, मैदान खचाखच भरलेलं आहे. स्टुडंट तर आहेतच, काही पॅरेंट्स देखील आहेत. त्यांचं सगळ्यांचं पुनश्च एकदा मी याच्या आपल्या स्पोर्ट्स डे मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो आहे. गेस्ट येस गेस्ट आहेत सचिन सावे सर आणि पूजा सावे सर मॅडम, यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम टीम यांना मी विनंती करेन की पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. सर यायचं आहे सचिन सावे सर आणि पूजा सावे मॅम यांचं स्वागत केले जाते आहे. आमचे स्वागत कमिटी येस वळूया मैदानाची आत. रंगलाय पुन्हा एकदा आर्यन डावखोरा फलंदाज जाऊन स्ट्राईक पाहायला मिळतो. या वेळेला मात्र यॉर्करचा चेंडू, सुरेख गोलंदाजीचा मारा इकडे वेदांत यांच्याकडून होत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू रोखणे हे कौशल्य इकडे दाखवतो आहे. सांगितलं जात आहे रोक सको तो रोको, आओ देखे जरा किसमी कितना है दम, जमके रखना कदम. इकडे मात्र नक्कीच जमकेच कदम रखलेला आपल्याला पाहायला मिळते आहे, कारण यॉर्करचा चेंडू सुरेख मारा इकडे पाहायला मिळतोय. चेंडू झालेले आहेत 4, 2 चेंडू शेष इनिंगचे बाकी आहेत आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू आई गेंद उठाया बल्ला लगाया चक्का. कमान 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 डीजे. फोर 64 आणि यस शेवटचा चेंडू असेल इनिंग मधला लास्ट टू गो आहे. पाहूया 64 धावा शेवटच्या चेंडूवर है. आय कॉन प्लेयर आर्यन ऑन स्ट्राईक. ओ यॉर्करचा चेंडू पुन्हा एकदा ग्राउंड रूटने खेळला जातोय. मिड विकेट कडे क्षेत्ररक्षित होईल का? दुसरी धाव मात्र घेतली जात असताना पाहायला मिळते आहे. यस सांगता आहेत थकलो आहे, दमलो आहे, दिवसभर खेळलो आहे, आता मात्र होणे नाही, विकेट घालवायची नाहीये. नक्कीच धावसंख्या 66 पाहायला मिळते आहे. 67 धावा विजयी लक्ष्य आहे. घेऊया डीजे वाला ब्रेक, नाच गाऊ धमाल करूया. Education is the key to prosperous and perfect life. In today's world, precisely directed and self-motivated education becomes most essential for successful path. For the same precision and motivation, we welcome you to this magical world created by Aakash Education Center in the city of Boisar in Palghar district of Maharashtra. Founded in the year 2003 in the coastal town of Chinchani by Mr. Amit Surendra Karbir, a small township classroom has now grown into a sizable institute within 20 years. A small town boy, after completing his mechanical engineering, decided to land into the teaching profession for the devoid and demand of good education network for locals in village and surrounding urban region. Today, Aakash has 2 fully developed branches, over 15 classrooms, more than 25 permanent staff, a laboratory, and has created
over 8,000 students in last 20 plus years. Aakash Education Center, that had started as a small proprietary firm, has now grown its roots into an organized sector. Aakash has now come up as a corporate entity, Aakash EduVision Private Limited. Arrival of its second director, Professor Ameya Samartha, who has over 18 years of teaching experience, has enhanced the Aakash operations greatly. Professor Ameya Samartha has not only worked with University of Mumbai as assistant professor, but also as a visiting faculty at esteemed institutes like UDCity and ICRI. He has also worked as a AIPMT and NEET training expert at various institutes in Kota, Aurangabad, Nanded, Sikkim, Kolhapur and Mumbai. Aakash has strengthened its organizational structure very firmly in past few years. Aakash is the first coaching institute in Boisar and Palghar to have full-time salaried teachers, separate departments for each subject with designated HODs, separate examination department that plans and conducts examinations and assessments, study sessions department that helps students plan. सरपंच जोरदार टाळ्या. यस, ये होना चाहिए. जब भी तालियों की गूंज गूंजती है, जिन्होंने दिया है हमें स्पॉन्सरशिप, उनके लिए तो तालियां बिल्कुल बिल्कुल बननी चाहिए. आणि आता मात्र 66 धावा परिपूर्ण केल्या आणि 67 धावांचं विजयी लक्ष्य जे दिलं गेलेलं आहे स्ट्रायकर 11 संघाला. बोईसर ब्रांच का चेस करतो आहे पाहूया. इन विजिबल आयकॉन बी संघ चिंचणी ब्रांच याने चांगल्या पद्धतीने खेळी साकारली आणि स्ट्रायकरला 67 धावांचे विजय लक्ष्य ठेवलं गेलेलं आहे. पाहूया गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे मित तामोरे, तर नील आणि वेद ही जोडी ओपनिंग बॅटर्स आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू घेऊन येतोय गोलंदाज. यावेळेला पहिल्या चेंडूला मात्र सुरेख चेंडू. पॉवर प्लेचं षटक आपण बघतो आहे. ज्या पद्धतीने 30 यार्ड मध्ये क्षेत्ररक्षण लागलं गेलेलं आहे. थर्डमॅन बघू शकता, पॉइंट बघू शकता, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, शॉर्ट लेग अँड फाईन लेग असं आपल्याला क्षेत्ररक्षण. तर 30 यार्डच्या बाहेर आपल्याला डीप मिड विकेट पाहायला मिळते आहे. सुरेख असं क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं आहे. अनविजिबल आयकॉन बी संघ सुरेख पद्धतीने चिंचणी ब्रांच आणि एका बाजूला जर आपण बघितलं स्ट्रायकर 11 बोईसर ब्रांच फिनाली गाजवत असताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच आजचा हा स्पोर्ट्स डे है आप सभी के नाम. यावेळेला स्विच करण्याचा प्रयत्न, क्लीन बोल्ड, चकवा काला, विकेटचं बटन, डीजे. तसेच करण्याचा परंतु वेगवान चेंडू आणि लेंथ पकडून केलेला मारा, कडवा मारा होता, स्टंप उखडून गेला. पहिला झटका मात्र नीलच्या रूपाने इकडे मिळताना आपल्याला पाहायला मिळते. खातं काही उघडलेलं नाहीये, 2 चेंडू हाताळलेले आहेत. नक्कीच आपण बघतो आहे मितची गोलंदाजी, सदाबहार गोलंदाजी देत असताना तो पाहायला मिळतो आहे. भेदक मारा देणारा गोलंदाज, कडवा मारा देणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच सुरेख सामना रंगलेला पाहायला मिळतो आहे. पालक वर्ग देखील, त्यानंतर समुद्र किनाऱ्याचा आनंद घेणारे इकडे प्रेक्षक वर्ग आहे ते देखील इकडे आनंद घेत आहेत. सामना कोणाचा रंगला? नक्कीच आकार एज्युकेशन सेंटर्स यांचा आहे आणि त्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स डे वार्षिक उत्सव इकडे आपण बघता आहेत. बोईसर ब्रांच आणि चिंचणी ब्रांच यांच्यामधले लागलेली ही चुरस आपल्याला पाहायला मिळते आहे. तर दरम्यान 1 धाव आणि खातं उघडलं जात असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. तर न्यू बॅटरचा वेदांत 2 स्ट्राईकला खातं उघडून देतो आपल्या संघाला. ते एका बाजूला आपण वेद
या सुरेख 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 गोलंदाजी इकडे पाहायला मिळते आहे. गोलंदाजीचा भेदक मारा देणारे गोलंदाज आणि काही नजाकत दाखवली जाते आहे. लेदर क्रिकेट मध्ये देखील आपलं चांगलं योगदान हे सगळे क्रिकेटर्स चमकते सितारे आपल्याला पाहायला मिळते आहेत. मी म्हटलं होतं की इकडनं जे खेळाडू निघतात बाहेर ते मात्र नक्कीच इतिहास घडवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक रेकॉर्ड बघतात यावेळेला हलकासा ब्रशिंग येत आहे. कॅच पुन्हा एकदा विकेट. कमॉन डीजे. आपल्याला आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेले आहेत. धावसंख्या आपण बघतो आहे फक्त आणि फक्त एक बोर्डावर लागलेली आहे. तर विकेटचं पतन 2 पाहायला मिळते आहे. नवा फलंदाज जातो आहे प्रीत. पाहूया प्रीत काय करतो आहे, संघासाठी काय कामगिरी असणार आहे. कारण इकडनं मात्र मोठं उद्दिष्ट आहे. 67 पॉवर प्ले आहे. जबरदस्त खेळाचा आनंद, कारण गोलंदाजीचा भेदक मारा इकडे पाहायला मिळतो आहे. कडवा मारा पाहायला मिळतो आहे. यावेळेला मात्र टोला दिला जातोय पण 30 यार्डला मात्र पार केला जात नाही. काय काय कलात्मक गोलंदाजी आहे. हे आहे मारा कसा द्यायचा. 30 यार्ड मध्ये शॉट जाईल असा, क्षेत्ररक्षित केला जाईल असा. षटक संपते आहे. पहिल्या षटकानंतर धाव संख्या 2 पाहायला मिळते आहे. गडी बाद झालेले आहेत 2 स्ट्रायकर 11 संघाचे. घेऊया डीजेचा आनंद. त्यानंतर धावसंख्या 2, गडी बाद झालेले आहेत 2. तर दुसरं षटक पॉवर प्लेचं घेऊन येतोय गोलंदाज स्मिथ. पाहूया स्मिथ येतो आहे. स्टार यार क्रिकेटर्स आपल्याला इकडे पाहायला मिळतोय स्मिथ, जो यावेळेला गोलंदाजीसाठी सज्ज आहे. आपल्या फिल्टर्सला मात्र सांगतो आहे यस, थोडीशी जागा बदलण्याचं कामगिरी होती आहे. दुसरं षटक आहे 30 यार्ड आपल्याला चांगलं सजवलेलं पाहायला मिळते आहे. पुढचा चेंडू राईट टाइमवर द विकेट कडून गोलंदाजी फुलटा चेंडू ग्राउंड रोटने खेळला जातो आहे. मिड विकेट क्षेत्रामध्ये एकेरी धाव स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे. तर नक्कीच स्ट्रायकर 11ला 2 मोठे झटके मात्र इकडे दिले गेलेले आहेत. ज्या पद्धतीने जर विचार केला, नील आणि वेद हे 2 चांगले स्टार क्रिकेटर्स मात्र डकआउटला येऊन बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेला उंच टोला आहे आणि उंची सोबत लांबी पाहायला मिळेल का. कॅच या 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 कम ऑन डीजे. आहे लगातार कालपासून या क्रिकेटच्या आपल्या स्पोर्ट्स डे मध्ये लगातार चांगलं योगदान दिलं जात असताना आपल्याला इकडे पाहायला मिळत आहेत. आणि त्याच माध्यमातून आपल्याला अनयुजेबल आयकॉन 20 संघ फिनालेमध्ये धडक मारून ज्या पद्धतीने पहिली बॅटिंग आली, बॅटिंगमध्ये 66 धावा केल्या, 67 धावांचं विजयी लक्ष स्ट्रायकर 11 संघाला दिलं. आतापर्यंत 3 विकेटचं पतन करून झालेलं आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या फक्त आपल्याला पाहायला मिळते आहे 3. इकडे मात्र टोला दिला जातो आहे. स्क्वेअर लेग कडे उंच टोला आहे. पाहूया, एक धाव पूर्ण होते आहे, दुसरी धाव येते आहे आणि 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळतात. तर 2 धावानंतर धावसंख्या पोहोचते आहे 5. बॅट्समॅन कोण गेले? आयुष लिहिल का? हॅलो हॅलो, हे आवाज, हॅलो हॅलो.
आयुष लिलका. जर धावसंख्या 1ने वाढताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या आहे 6. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय स्मिती. यावेळेला मात्र चांगला फटका, शॉटचा फटका, चेंडूला पाठवलाय मैदानाच्या बाहेर. 6 धावा. यस डीजे. ताल्या बजाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतोय गोलंदाज आणि पुन्हा एकदा चांगला फटका आहे, परंतु या वेळेला मोजून मापून कॅच. लगेच पुन्हा एकदा हॅलो. येस, एक षटकारानंतर पुन्हा एकदा ठोकण्याचा प्रयत्न होता, कारण निर्धार नक्कीच पक्का करणं गरजेचं आहे. विजयासाठी प्रयत्न तर केले गेले तर पाहिजेच, परंतु जर केलेच नाही तर विजय कसा होणार. इकडे मात्र प्रयत्नांची परीक्षा असताना यश मिळवण्याचा एक चांगला मनसुबा होता, परंतु कुठे ना कुठेतरी 2 पावलं कमी पडला फटका, नाहीतर अजून एक षटकार पाहायला मिळाला असता. परंतु बॅट लक होतं, कॅचच्या माध्यमातून डकआउटला फलंदाज आला. न्यू बॅटर्स मैदानामध्ये येतो आहे आर्यन. आर्यन आणि कोण आहे तनिष. आर्यन हॅलो 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 हॅलो. यावेळेला मात्र मिड विकेटला खेळला गेला चेंडू आणि एक धाव येते आहे. धावसंख्या 13. 1-3-13 ऑन द बोर्ड. काय सुरेख गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतो आहे. गोलंदाज आर्यन गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. फुलटॉस चेंडू टेक्निक आहे. फुलटॉस कसा द्यायचा, ग्राउंड शूटने शॉट कसा खेळायचा, कव्हर ड्राईव्ह इकडे पाहायला मिळते आहे आणि एका धावेवर समाधान. इकडे मात्र रनआउटची संधी असू शकते का, नाही. क्रीजवर पोहोचला आहे. हा चांगला आवाज आहे, अजून थोडा जल्लोष भरा, स्पिरिट वाढवा फलंदाजांचं. ओहो, चिंचणी आणि बोयसर नक्कीच धमाल आहे, धमाल आहे. या स्पोर्ट्स डे आहे, आकार एज्युकेशन सेंटरचा आहे. तिसरे षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1ने वाढते आहे. धावसंख्या 14. 1-14 ऑन द बोर्ड. गडी गारद झालेले आहेत आतापर्यंत 4 ना. इकडे मात्र सुरेख चेंडू पुन्हा एकदा गुटनोकेबल वाला शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु निर्धाव चेंडू हाताळणीकडे पाहायला मिळते आहे. इरादे बुलंद करने का तो मौका है. या ही मात्र जुरस पाहायला मिळते, मजा आहे, जोश असणार आहे, जल्लोष करायचा आहे. आणि सुंदर यॉर्कर चेंडू क्लीन बॉल.
हॅलो या चला. खूपच सुरेख अशी गोलंदाजी आर्यन यांच्याकडून देखील होत असताना पाहायला मिळतो आहे. काय निर्धाव चेंडू आणि बांधून ठेवण्याची जी कामगिरी असते ना ती इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. सुरेख गोलंदाजीचा नजराणा पुन्हा एकदा अख्खो टप्पा काय साकारला जातो आहे. सकाळी वाटलं होतं की या वर्षीची बॅच मात्र कशी असणार आहे, परंतु जेव्हापासून क्वार्टर फायनल सुरू झाली आहे संघ मात्र पाहायला मिळतात ज्यांच्याकडे कला आहे, गोलंदाजीचा मारा आहे, कोणाकडे स्टाईल सूर्यकुमार यादवची आहे तर कोणाकडे अदाकारी गोलंदाजीची आहे. यॉर्करचा मारा देणारा यॉर्करचा बादशाह ज्याला म्हटलं जात आहे जसप्रीत बुमराची गोलंदाजीचा स्टाईल मात्र आपल्याकडे पाहायला मिळत आहे. सुरेख गोलंदाजी नक्कीच जबरदस्त जबरदस्त पाहायला मिळत आहे. खेळ रंगतदार. न्यू बॉलर स्मिथ यावेळेला पुन्हा एकदा हलकासा कट केला जातो आहे. गलीमध्ये चेंडू आणि इकडे एकेरी धाव परिपूर्ण होताना पाहायला मिळतोय. चौथे षटक मार्गस्थ होत असताना पाहायला मिळतो आहे. नक्कीच मोठं उद्दिष्ट, कारण धावसंख्या खूपच कमी बोर्डावर लागलेली पाहायला मिळत आहे. 67 धावांचं विजयी लक्ष दिलं गेल्यानंतर त्या मजल मारताना मात्र विकेटवर विकेट पडल्या आणि थोडंसं बोईसर ब्रांचला मात्र टेन्शन, परंतु आमच्या गर्ल्स मात्र एन्जॉय करतायत. यास पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी आखो टप्पा निर्धाव 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 चेंडू पाहायला मिळतो आहे. कडक गोलंदाजीचा मारा इकडे पाहायला मिळतो आहे. सुरेख गोलंदाजी लेंथ लाईन काय सापडलेली आहे आणि नक्कीच खूपच सुरेख अशी गोलंदाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. आकार स्पोर्ट्स डे 2025 19वे वर्ष महाफिनाले रंगलाय. जबरदस्त मॅच. पुढचा चेंडू पुन्हा एकदा या वेळेला पुन्हा एकदा 30 लेंथ लाईन पकडून गोलंदाजीचा मारा देत असताना डॉटवर डॉट येताना पाहायला मिळत आहेत. खूपच सुरेख गोलंदाजी. आपण मितची गोलंदाजी बघता, स्मिथची गोलंदाजी, आर्यनची गोलंदाजी काय कमालीची कामगिरी केली जाते आहे. फलंदाजीच्या माध्यमातून नक्कीच आर्यनला आपण बघितलं ज्याने फटकेबाज फलंदाजी दाखवली, तडकबार 35 धावांची खेळी साकारली होती आणि नक्कीच काय कमालीचा खेळ त्याने साकारला. फायनलमध्ये काय योगदान दिलं गेलं. नक्कीच पुढचा चेंडू पुन्हा एकदा बुलडॉज यॉर्कर आणि इकडे क्लीन बॉल. पाहायला मिळते आहे. या एन्जॉय एन्जॉय माहोल झालाय तयार. नक्कीच अपेक्षा असते अमित सरांना की आमच्या स्पोर्ट्स डे मध्ये सर्व आमच्या स्टुडंट्सने एन्जॉय करायचं असते. नक्कीच आणि इकडे ते आज चित्र पाहायला मिळते आहे. 19 वर्षांची परंपरा पुन्हा एकदा शाबूत आहे. एन्जॉयमेंट आणि एन्जॉयमेंट या खेळाच्या दिवसामध्ये खेळ खेळणारे खेळ खेळतात, ज्यांना खेळ नाही खेळता येत त्यांनी मात्र एन्जॉयमेंट करायची असते. आनंदात नाचायचं, गायचं आणि आजच्या दिवसाचं हा अविस्मरणीय क्षण आपल्या आयुष्यामध्ये घेऊन जायचा आहे. कारण जी सेकंड इयरला आहेत ते इकडनं मात्र आकार एज्युकेशनच्या बाहेर जातील तर त्यांच्या जीवनामध्ये एक यादगार दिवस मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच पुन्हा एकदा एक सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या स्थिर आहे. 17 धावा फक्त बोर्डावर लागलेल्या आहेत आणि आता मात्र 6 चेंडू आणि 50 धावा पाहिजे आहेत. नक्कीच 6 चेंडू 50 धावा मोठं लक्ष. नक्कीच औपचारिकतेचा खेळ असणार आहे. आता मात्र अनविजिबल आयकॉन बी संघ विचार करेल गोलंदाजी शेवटच्या षटकाची कोणाला द्यायची आहे. जो कदाचित नाराज असेल त्याच्यावर जबाबदारी देण्यात येईल, कारण 50 धावा परिपूर्ण करायच्या आहेत 6 चेंडूमध्ये आणि मोठं लक्ष आहे. तर त्यासाठी मात्र
कोणाला तरी तयार केलं जाईल. गोलंदाज 1010 नंबर जर्सी आहे कोण, नाव काय आहे गोलंदाजाचं? गोलंदाज दक्ष. जरा ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोण आहे? हर्ष. आणि नॉन स्ट्राईकला? स्ट्राईकला कोण आहे? उमंग. उमंग ऑन स्ट्राईक. उंच टोला आहे. यस, जजिंग आहे. कॅच सुंदर. वाज आउट डीजे. स्पोर्ट्स डे या आकार एज्युकेशन सेंटर्स धमाल धमाल क्रिकेट महासंग्राम आहे पाहायला मिळते आहे. शेवटचे 5 चेंडूंचा खेळ शेष आहे. एन्जॉयमेंट 5 चेंडूंची आहे. पाहूया पुढचा चेंडू. यावेळेला हलकासा नक्कीच तो चेंडू साकारला. तिकडे डिलेवर्ड ज्या पद्धतीने केला गेला जातो आहे. दक्ष यांच्याकडून निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख गोलंदाजी प्रत्येक गोलंदाजाने मात्र अनयुजेबल आयकॉन बी संघाने सुरेख कामगिरी. काय फलंदाजी, काय गोलंदाजीचा मारा इकडे आपल्याला पाहायला मिळाला. सांगतात ना, छोटा पॅकेट बडा धमाका इकडे पाहायला मिळाला. आमच्या आकार एज्युकेशनचे विद्यार्थी आपल्याला आहेत. चला, ग्राउंडमधून येणाऱ्यांना जरा विनंती आहे, त्याने ग्राउंडच्या बाहेरून यायचं आहे. मॅचेस चालू आहेत. यावेळेला पुन्हा एकदा मिड विकेटला शॉट खेळला जातोय. पुन्हा एकदा कॅच विकेट. यस डीजे. इकडनं मात्र सेलिब्रेशन केलं जाणार आहे 2 चेंडू नंतर. दक्ष पुढचा चेंडू. न्यू बॅटर्स लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय. खेळण्याचा प्रयत्न आणि फॉलो थ्रो मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न देखील होता, परंतु नक्कीच थोडासा लांब होता. आणि 1 धाव इकडे मात्र येते आहे. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या झालेली आहे 19. आणि शेवटचा क्षण आहे. ये पल ना आएगा दोबारा. तालियों के साथ में वेलकम करेंगे अनयुजेबल आइकॉन बी सेलिब्रेशन. डीजे कम